आपल्याला वाटतं जनरल विज्ञान म्हणजे काय की आपण प्रॅक्टिकल केलं, काहीतरी केमिस्ट्री प्रॅक्टिकल केलं, फिजिक्स प्रॅक्टिकल केलं तर त्यालाच विज्ञान म्हणायचं. पण खरं विज्ञान एक वैज्ञानिक विचार म्हणजे नेमका काय की कुठलीही गोष्ट असेल तर त्याला आपण का आणि कसे प्रश्न कशी घेण्यात आपण कसे विचारतो, का फॅन होतो, फॅन खाली का पडतो, लाईट म्हणजे काय, लाईटचं नेचर काय, लाईटचं स्पीड काय, लाईटच्या लिमिट कशी होती. आपण हे असे ज्यावेळेस का प्रश्न विचारतो त्यावेळेस त्याला म्हणायचं वैज्ञानिक विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे आपण काय म्हणतो सायंटिफिक टेम्परामेंट तुम्ही शब्द ऐकला असेल. सध्या आपण याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण बघायचं वाटतं कुठल्या पण गोष्ट समजा एखादा म्हणलं की त्या ग्राउंडवर विमान उतरवलं म्हणतात, तुम्ही विचारलं विमान उतरण्यासाठी काय लागणार आहे, काय लागणार आहे, विमान ग्राउंडवर उतरू शकते नाही, त्यासाठी काय धावपट्टी लागणार त्या प्रकारे. तुम्ही असं हेलिकॉप्टर उतरू शकतो. एखाद्याने सांगितलं, मोठ्या व्यक्तीने सांगितलं विमान उतरतो नका नाही, विमान असं इथे कसं उतरू शकतो, कारण तुमच्या मनात अशा प्रश्न येतात. त्यावेळेस आपण म्हणू शकतो की वैज्ञानिक दृष्टी. किंवा कुणी पण आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस वापरत असतो कुठल्या पण गोष्टी असतील त्यावेळेस आपण हे जे प्रश्न विचारतो त्यावेळेस त्याला म्हणायचं आपण वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा वैज्ञानिक विचार जोपासणारा व्यक्ती म्हणतो. जर ज्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, सायंटिफिक टेम्परामेंट आहे, अशा नागरिकांची आता खरं भारताला गरज आहे. जर आपल्याला भारत विकसित देशामध्ये न्यायचा असेल तर म्हणजे आपण फक्त विज्ञानाचे विद्यार्थी आहोत म्हणजेच आपण काय म्हणतो आपण असं म्हणू शकत नाही बाबा मी एखादा आर्ट्सचा जरी विद्यार्थी आहे किंवा कॉमर्सचा विद्यार्थी आहे, परंतु दैनंदिन जीवनामध्ये अंधश्रद्धा करत असतात. केमिस्ट्री काही एक्सपेरिमेंट असतात तरी नाव वगैरे अचानक भेटलेला वगैरे दिसतो ते काहीतरी साधू काय करतात, दोन्ही काहीतरी करतात, जादू काहीतरी म्हणतात, काहीतरी हे म्हणतात आणि नारळ पेटवला दाखवतात. बघितलं असेल तुम्ही किंवा इथे एखाद्या एक्सपेरिमेंट केमिकल करून दाखवतो, केमिकल एक्सपेरिमेंट तर त्याच्यामध्ये क्लिस्ट्रीमध्ये केमिकल क्लिस्टर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक काय थोड्या वेळ काय होते तिथं आपल्याला आपल्याला काय वाटतं की अरे काही जादू झाली का, जादू आहे का नाही, त्याच्यामध्ये सायन्स आहे. कसं झालं यावेळेस आपण शोधतो तसं अशा प्रकारे दृष्टिकोन आता गरजेचा आहे. तर सायन्सचं डेव्हलपमेंट नक्की कसे झाले आपण सुरुवातीला ज्यावेळी सुरुवातीस कशा शोध झाला, आगीचा शोध लागल्यानंतर चाकाचा शोध झाला, आग कशी तयार करायची, चाकाचा शोध झाला. चाकाचा शोध झाल्यानंतर पुन्हा काय झालं, चाका शोध लागल्यानंतर ते बाकीच्या मशीन्स वगैरे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा पुन्हा शेतीचा शोध झाला. शेतीचा शोध कसा झाला, शेती होती सुरुवातीस माणूस काय करत खाऊन वगैरे जगत होता, पण शेतीमध्ये डेव्हलपमेंट झालं. पण याला काय म्हणायचं आपण अशा प्रकारे सायन्सची डेव्हलपमेंट होती. सुरुवातीस फक्त एक चाकाचा शोध झाला, चाकानंतर सायकल असेल, त्याच्यानंतर टू व्हीलर असेल, थ्री व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, त्याच्यानंतर विमान असेल, जहाज असेल. मग सायन्सच्या दृष्टीकोनात आपण काय केलं, जमिनीमधून पण आपण जायला सुरुवात केली, बोगदे वगैरे काढून. त्याच्यानंतर पाण्यामधून पण जायला सुरुवात केली. त्याच्यानंतर जमिनीवरून देखील फास्टमध्ये आपण किती स्पीड, 300 स्पीड, 400 स्पीड, बुलेट ट्रेन्स वगैरे आपण बघतो, एवढ्या स्पीड आपण जातो आणि हवेमधून पण आपण विमानातून जातो. तर ही सायन्सची डेव्हलपमेंट म्हणजे काय, एका चाकाच्या शोधापासून इथपर्यंत आपण आलो ही डेव्हलपमेंट आहे. कशी डेव्हलपमेंट झाली, कारण त्यांच्याकडे काय होतं सायंटिफिक ऍटिट्यूड किंवा सायंटिफिक टेम्परामेंट होतं त्यांच्याकडे. हे तुमच्याकडे असणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही कुठला पण एक थोडं नॉलेज घेतलं, तुम्ही विचारला आता सुद्धा केमिस्ट्री किंवा फिजिक्सचं एखादं लेक्चर जाऊ किंवा कुठलं पण लेक्चर असेल तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस विचारता त्या कन्सेप्टला हे असा कन्सेप्ट का होतो, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे काय दुसरं टेक्निकल चेक घेऊ शकता की जे कुठून झालेलं आहे. आगीचा शोध लागल्यापासून आता आपण हवेमधून जातोय, पाण्यामधून जातोय, पाण्याच्या आणि जमिनीमधून इथून आणि दुसऱ्या एखाद्या ठिकाणी व्यक्ती असेल त्याच्यावर आपण वायरलेस कम्युनिकेट करू शकतो. त्यावेळी त्या सायंटिस्टला वेळात काढलं माणसं आपण सहज आता एका क्लिकवर जगाशी कनेक्ट होऊ शकतो. एका क्लिकवर तुम्ही आता सध्या इराणचं युद्ध चालू आहे, अमेरिकेचं युद्ध चालू आहे, इस्रायलचं युद्ध चालू आहे, तिथलं जे युद्ध चालू आहे एका क्लिकवर तुम्ही कम्प्युटर किंवा मोबाईलवर तुम्ही जस्ट युट्यूबला तुम्ही जस्ट न्यूज बघितला तर तुम्ही तिथले मिसाईल कसं टाकलं जाऊ शकतो इथून. म्हणजे अशा प्रकारची सगळी सायंटिफिक सगळी डेव्हलपमेंट सगळी झालेली आहे. दैनंदिन जीवन तर विदाउट सायन्स इम्पॉसिबल आहे.
फार डिफिकल्ट आहे. सकाळी उठल्यापासून आपण घड्यामध्ये बघतो, सायन्सच भाग आहे. घड्यामध्ये आपण आपल्या घड्यामध्ये 8 वाजले असेल, सगळ्याच्या घड्यामध्ये 8 वाजले म्हणजे काय नेमकं घड्याळ कसं चालतं? तुम्ही कधी प्रश्न विचारला? घड्याळ नेमकं काय होतं, कसं चालतं? तिथून पुढे आपण किचन मध्ये आल्यानंतर सगळे आपले इलेक्ट्रॉनिक सगळे इक्विपमेंट असतात बरेच. मिक्सर पासून असेल, फ्रीज असेल, चिमणी असेल, त्याच्यात बाकीचे बरेच फ्रीज असेल, हे सगळे आपण इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स घरामध्ये असतात. टीव्ही असेल, सगळ्या गोष्टी, फॅन असतो, रिमोट फॅन असतो, बघितला असेल रिमोटचे फॅन असतात. तुम्ही जरी फक्त फॅन ऑन म्हणलं तरी फॅन चालवतात व्हॉइसवर. हे काय आहे? याचं कारण काय आहे? प्रत्येक त्या व्यक्तीने विचारलं की असं होऊ शकतं. फॅन ज्यावेळेस बटनवर चालवतो त्यावेळेस त्याच्या मनात आलं अरे फॅन रिमोटवर लागू शकतो, जसे टीव्हीला. फॅन रिमोटवर लागण्यासाठी काय करायला पाहिजे? मग त्यांनी त्याचा स्टडी केला. रिमोटवर टीव्ही चालते, मग काय कुठल्या वेव्ह जातात, इलेक्ट्रॉनिक वेव्ह कशा जातात, कसा सिग्नल जातो, असा विचार घ्या. हा असा विचार नव्हता. मग दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून तुम्ही बघितलं ट्रान्सपोर्टेशन असेल, कम्युनिकेशन असेल, आरोग्य विभाग असेल. आता सध्या बॉडीमध्ये तुम्ही आता आपण किती जेवण करायचं, काय करायचं, तुमच्या कॅलरीज काय काय लक्षात या.